जल वाहतुकीचे तोटे. जल वाहतुकीचे जसे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. तर ते तोटे कोणते आहेत ते आपण या ठिकाणी आता पाहूया. डिसएडव्हांटेजेस ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट. सागरी वाहतूक जी आहे ही सागरी वाहतूक जहाज बोट याच्या सहाय्याने समुद्रातून होत असते. तर ही वाहतूक होत असताना ही जहाज किंवा बोट ही जी वाहनं आहेत यांचा वेग हा अगदी कमी असतो आणि त्यामुळं की वाहतुकीस लागणारा वेळ हा जास्त लागतो. किती वेळ लागेल हे निश्चित सांगताच येत नाही. म्हणजे अनिश्चितता जास्त असते. जशी रेल्वे वाहतुकीमध्ये नियमितता आहे तशी या सागरी वाहतुकीमध्ये किंवा जल वाहतुकीमध्ये नियमितता राहत नाही. विलंब होण्याची बऱ्याच वेळा शक्यता असते. त्याचबरोबर वादळी वारे, चक्रीवादळ अशा प्रकारचं जर काही संभाव्य धोका जर आढळला तर ही वाहतूक एखाद्या बंदरावर गेली की त्या ठिकाणी कित्येक तास किंवा कित्येक दिवस त्याच ठिकाणी काय होतं की हे जे जहाज आहे किंवा बोट आहे थांबून राहते आणि त्याच्यानंतर जेव्हा हे वादळी वारं कमी होईल, चक्रीवादळ कमी होईल तेव्हा पुढच्या बंदरासाठी निघतं. तर अशा पद्धतीने विलंब होण्याची शक्यता असते या वाहतुकीमध्ये जास्तीत जास्त करून. त्याचबरोबर चक्रीवादळ, वावटळ, वादळी वारे यापासून या वाहतुकीला धोका देखील निर्माण होऊ शकतो. अचानक सागरामध्ये जर अशा पद्धतीने चक्रीवादळ आले तर हेलकावे घेऊ शकतो ते जहाज. त्याचबरोबर मालाचं वादळी वाऱ्यामुळे नुकसान देखील होण्याची शक्यता असते. आणि अशा कंडिशनमध्ये जर अपघात झाला, जर ते बोट किंवा जहाज हेलकावे घेऊन जर पाण्यामध्ये क्वचित प्रसंगी असे अपघात होतात की ती बोटच पलटी होते पाण्यामध्ये किंवा बुडली जाते. तर अशा वेळी सगळाच्या सगळा जो माल भरलेला आहे तर तो सगळा माल त्या पाण्यामध्ये बुडून जातो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या उद्योजकांचं किंवा कस्टमरचं किंवा ज्यांनी कोणी मॉल पोच करण्याची त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते. तर हा एक फार मोठा धोका या जलवाहतुकीमध्ये. जर अपघात झाला तर मालाची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पूर्णच म्हटलं तरी चालेल नुकसान होण्याची शक्यता असते. बंदरापर्यंत माल आणण्यासाठी आणि तिथून माल नेण्यासाठी म्हणजे आलेला माल घरपोच होण्यासाठी किंवा बंदरावरती माल नेऊन पाठवण्यासाठी वेगळ्या प्रकारची रस्ते वाहतुकीसारख्या मार्गाची त्या ठिकाणी वाहतूक साधनांची व्यवस्था करावी लागते. म्हणजे या ठिकाणी जी वाहतूक ही आहे ही बंदरापर्यंत असल्यामुळे जसं रेल्वे वाहतुकीसारखंच रेल्वे स्टेशनपर्यंत ती वाहतूक असते आणि नंतर आपल्याला तिथून माल उचलावा लागतो. तशाच पद्धतीनं ही बंदरापर्यंत माल वाहतूक असते. तिथून मग रस्ते जर जोडले असतील तर त्या रस्त्याच्या साहाय्याने त्या ठिकाणाहून रस्ते वाहतुकीने माल घरपोच न्यावा लागतो किंवा बंदरापर्यंत आणावा लागतो. प्रवासात बऱ्याच वेळा विलंब होतो. जसं सांगितलं मी की याला निश्चित असा वेळ नाही. बऱ्याच वेळा प्रवासात विलंब होतो. तसेच ज्या वेळेस ही बोट वेगवेगळ्या बंदरावरून निघत असते, सुटत असते तर त्याच्यापूर्वी त्यांना वेगवेगळी जी कागदपत्र आहेत, ती बोट कुठून कुठं जाणार आहे, जहाज त्यांचा मार्ग काय आहे, कोणकोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी बंदरावरती जकात, विविध प्रकारची जकात आहे ती जकात भरावी लागते. माल कोणता आहे त्यानुसार ती जकात असते. ही सगळी पूर्तता कागदपत्रांची देखील त्या ठिकाणी करावी लागते आणि याच्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि या सगळ्या व्यवहारामध्ये गुंतागुंत देखील निर्माण होण्याची शक्यता असते. आणि एकंदरीतच काय जलमार्गातील ही जी वाहतूक आहे किंवा सागरी वाहतूक आहे ही नियमित आणि निश्चित स्वरूपात नसते. म्हणजेच अनिश्चितता या वाहतुकीमध्ये जास्त असते. आपण कधी पोहोचू हे जर प्रवासी वाहतूक जरी असेल तर प्रवासी वाहतुकीमध्ये देखील किती दिवस लागतील हा अंदाज बांधता येतो, पण तेवढ्याच दिवसात पोहोचल हे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे अनिश्चितता जास्त आहे, वेळ जास्त लागतो, विलंब होतो. हा एक फार मोठा या ठिकाणी या जलवाहतुकीचा तोटा आहे. अशा पद्धतीने जसे फायदे आहेत जलवाहतुकीचे तसे काही तोटे देखील आहेत. हे देखील आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. लिहून घ्या.